बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी आणि मस्त असा वाफाळलेला चहा पिण्याची मजा काही औरच असते. तर आज आपण मूग भजी बनवतोय, परंतु ही जी मूग भजी आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर त्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 कपभर इथे मी मुगाची डाळ आणि 2 चमचे तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ धुवून ही 3 ते 4 तास भिजत ठेवायची आहे. डाळ भिजत आहे ना तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया. तर इथे मी 2 अळूची पानं घेतलेली आहे. अळूची पानं टाकून ही मूग भजी बनवणार आहे. तुम्ही कुठलीही पालेभाजी घेऊन ही भजी बनवू शकतात. कांद्याची पात किंवा पालक टाकून सुद्धा बनवू शकता. डाळही इथे आपली छान भिजलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची. त्यातच आपल्याला 4 ते 5 लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची आणि पाणी न टाकताच ही डाळ आपल्याला अगदी सरसरीत अशी वाटून घ्यायची आहे. तर ही पहा अशा पद्धतीची डाळ मी वाटून घेतलेली आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि काही मिनिटांसाठी आपल्याला फेटून घ्यायची आहे. यामध्ये मी बटाटासुद्धा घालणार आहे. तर बटाटा छान किसून ठेवला होता पाण्यामध्ये. त्यानंतर काही सुके मसालेसुद्धा टाकून घेऊया. सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा धने जे आहे ना अख्खे धने क्रश करून घेतलेले होते ते टाकलेले आहे. अर्धा चमचा जिरं, त्यानंतर पाव चमचा हिंग, पाव चमचा लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जी बारीक कापलेली आपण अळूची पानं ठेवलेली होती ती इथे टाकून घेतलेली आहे. त्यानंतर पिठाला थोडंसं बाइंडिंग यावं याकरता मी 1 चमचाभर बेसन पीठ वापरलेले आहे. सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण भजी बनवणार असू ना तेव्हा त्यावेळेला आपल्याला पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर हे पहा अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेचच आपण आता भजी तळायला घेऊया. भजी तळत असताना तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे. मीडियम गरम तेलामध्ये मस्त अशी सोनेरी होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. मस्त सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घेऊया. तर गरमागरम आपली मूग भजी या ठिकाणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.